नाही, आजचा कार्यक्रम जो आहे, सन्माननीय मुख्यमंत्री आले, त्याच्याबरोबर अनेक मंत्री आले, सातारचे 4 मंत्री आणि इतर मंत्री सुद्धा. त्याच्यामुळे अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम झाला आणि त्याहीपेक्षा अगदी 6 वर्षांनी 200 वर्ष त्यांच्या जन्माला होणार आहे. त्या निमित्तानं अनेक आराखडे वगैरे काही मंजूर झाले, काही मंजूर करायचे आहे. तर त्या कामाला गती देण्याचं काम जे आहे निश्चितपणे केलं जाईल आणि ते करावं असे आदेश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्टेजवरूनच सर्व अधिकाऱ्यांना दिले. 10 एकर जागेमध्ये जिथे NDA आपल्याला संरक्षण प्रबोधिनी मुलींसाठी तयार करायची आहे, त्याच्यासाठी ताबडतोब जागा उपलब्ध करून द्या हे सुद्धा त्यांनी सांगितलं. आणि 134 कोटीचा जो आराखडा जो हायपॉवर कमिटी सेक्रेटरी त्यांनी मंजूर केला, तो सुद्धा ते मुख्यमंत्र्यांच्या कमिटीमध्ये मंजूर करणार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे नायगावच्या विकासाला आणि ह्या जन्मस्थळाला अधिक झळाळी प्राप्त होईल. त्याच्यामुळे आनंद आहे. साहेब, अजितदादा आज दिसले नाहीत, कार्यक्रमामध्ये आले नाहीत, काय बोलणं झालं? मला माहित नाही ते कुठे आहेत. ते मुंबईत आहेत का मुंबईच्या बाहेर कुठे आहेत काही कल्पना. मुख्यमंत्र्यांसोबत काय बोलणं झालं आपलं, असं काही चर्चा झाली का? मुख्यमंत्र्यांबरोबर एवढंच बोलणं झालं की इथले कामकाज काय काय आतापर्यंत झालं, कसं झालं आणि याच्यापुढे काय काय करण्याची आवश्यकता आहे. पुण्यामध्ये जे भिडेवाडे अनेक महात्मा फुले वाड्याचं काय काम करायचं आहे त्याची त्यांना माहिती दिली आणि ते त्यांनी सांगितलं की मी ताबडतोब आपल्या नाराजीवर काय चर्चा झाली का मुख्यमंत्र्यांबरोबर प्रवासादरम्यान? आज नाराजीचा काही प्रश्नच नाही. आज आनंदाचा दिवस आहे. सावित्रीबाई फुल्यांचा जन्मदिवस आहे. आज सुरुवातीला फडणवीसांनी तुमच्यासाठी शेरोशायरी सादर केली आणि शेवटचा एक शेर जो होता तो नक्की कुणासाठी होता, काय अर्थ घ्यायचा? तो प्रत्येक जण जो काम करतो आहे कार्यकर्ता त्या सगळ्यांसाठी तो शेर लागू आहे. प्रत्येकाने आपापलं काम करत पुढे जावं, आपोआपच लोक तुमच्याबरोबर येत जातात. भुजबळ साहेबांची आजच्या प्रवासात नाराजी दूर झाली असं म्हणायचं का? हा, असंही म्हणा. आज सावित्रीबाई फुल्यांचं दर्शन झाल्यामुळे जे आहे आनंद वाटलेला आहे आणि परत एकदा उत्सव आलेला आहे. साहेब, मंत्रिमंडळात वर्णी लागेल का आपली? मंत्रिमंडळात वर्णी त्याचा काय मला काय